हाय गाईज, आज बनवतो आपण मुगाच्या डाळीची आमटी. ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. तसे तिथे आधी मुगाची डाळ घेतलेली आपण. त्यानंतर इथे शेकटाच्या शेंगा, टोमॅटो, लसूण, नंतर कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर आणि बटाटा. आणि इथे आपण ओलं खोबरं घेतले ना. ओलं खोबरं घेतलं, बारीक केलेलं आहे. नाही बारीक किसलेलं आहे. एवढं सगळं आपण घेतलेलं आहे. आता आपण पहिले डाळ धुवून घेणार आहोत. इथे आपली डाळ धुवून घेतोय आपण. तर इथे आपलं तेल तापायला ठेवलेलं आपण. आणि इथे आपण तेल तापवून घेऊया. आता आपण तेल तापलं की त्यात टाकूया मोहरी फोडणीला. मग आपण त्यात टाकणार आहोत आपण आता त्यात टाकूया जिरं. इथे आता आपण जिरं टाकून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण ह्यात काय काय टाकणार ते बघूया. मग आपण टाकूया लसूण, जो आपण बारीक कापून घेतलेला आहे. पाचचा पाकळी घेतली. मग आपण त्यात टाकूया कढीपत्ता. आता आपण त्यात टाकणार आहोत कांदा, जो आपण चिरून घेतलेला आहे. आता आपण इथे कांदा मस्त परतवून घेतलेला आहे. ह्यात आपण टाकूया हळद आणि हिंग. थोडीशी हळद, थोडंसं हिंग एकत्र करून घेऊया आपण. हे बघा, इथे मस्त आता परतवून घेऊया. आता आपण त्यात टाकूया घरगुती मसाला, म्हणजे घरचा मसाला. आपल्याला आमटी करायची, खूप तिखट नाही करायचे. जेवढा हवे तेवढं टाकायचं आपल्याला. आपल्या इथे कांदा थोडासा चिपकलाय बाजूला, आपण काढून घेऊया. गरम मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकूया आता आपण त्यात. आणि एकत्र मस्त घेऊया करून त्यांना. आता आपण ते टाकूया शेकटाच्या शेंगा. मस्त शेकटाच्या शेंगा टाकलेल्या आहेत आपण. आता मस्त एक परतवून घेऊया आपण. बटाटा. आता आपण त्यात टाकूया बटाटा. मध्ये टाकणार टोमॅटो. मस्त पैकी आता एकत्र करून घेऊया त्याला. डाळ. आता आपण मुगाची डाळ जी धुवून घेतलेली आहे ती टाकून घेऊया. मस्त इथे आता एकत्र करून घेऊया आपण त्याला. आता आपण
त्यात टाकूया पाणी. तिथे आपल्याला लागणार आहे तसं पाणी टाकायचं आपल्याला. मस्तपैकी आता ह्याच्यात जितके आमटे हवे ना तितकं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला. कारण डाळ शिजली की ती जरा जाड होणार आमटी आपली. आता आपण काय टाकूया त्यात, त्याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी. त्यात खोबरं टाकूया जे आपण मग अशी घेतलेलं आहे मस्त आहे की. आणि त्यात टाकूया चवीनुसार मीठ. मस्त आहे की एकत्र करून घेऊया आपण. मस्त आहे की असं एकत्र करून घ्यायचं आपल्याला. आता चांगली उकळी आली की आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया मोठी. आता इथे उकळी आलेली आहे मस्तपैकी. आता ह्याच्यावर आपण डिश ठेवून देऊया गॅस मिडियम करतो आणि मिडियम गॅसवर शिजवून घेऊया आपण ह्याला. झाकण. इथे आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. तर आता आपली डाळ झाली आहे का आपण बघूया. आमटी आहे. बटाटा पण आपलं मस्त शिजलंय. शेंग शिजली आहे का बघूया आपण. पण शिजले. छान अशी आमटी आपली रेडी झालेली आहे बघू शकता. पण आता त्यावर कोथिंबीर घालूया. तर इथे तर आपली आमटी रेडी झाली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.